23 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला। मात्र प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतानाच काही जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांना, काही प्रभागातील निवडणुकांना मात्र ब्रेक लागलाय। राज्यातील साधारण 20 जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानं कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला। रत्नागिरीच्या प्रभाग 9 मधील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, तर चंद्रपूरचं घुग्घूस, फुलंब्री आणि कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये देखील निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या। पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड, रत्नागिरी जिल्ह्याचा देखील यात समावेश आहे। उद्या निवडणुका आहेत, मात्र आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। इतर निवडणुका या नियोजित कार्यक्रमाप्रमाणेच होतील। काही ठिकाणी उमेदवारांनी एकमेकांविरोधात हरकती घेतल्यानं निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत। हरकतींवर वेळेत निकाल न आल्यानं मतदान पुढे ढकलावं लागलेलं आहे। स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत निकाल दिला असता तर निवडणूक घेता आली असती। 20 पेक्षा जास्त नगरपरिषद आणि नगरपंचायतींवर याचा परिणाम होणार आहे। काही ठिकाणी चिन्ह अवैध ठरल्यानं निवडणूक पुढे ढकलावी लागली आहे। कोणत्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या ते आपण पाहतो आहोत। महाबळेश्वर, देवळाली, फलटण, नेवासा, पाथर्डी, बारामती, मंगळवेढा, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, बाळापूर, अंजनगाव, सुरजी, भोकर, लोहा, हिंगणघाट, तळेगाव, मावळ, रत्नागिरी, गडहिंग्लज, घुग्घूस, सिन्नर प्रभाग 4A, सिन्नर प्रभाग 2A, सिन्नर प्रभाग 5A, देऊळगाव राजा, फुलंब्री, जळगाव जामोद प्रभाग 6A, पुलगाव। तर यावर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया आलेली आहे। निवडणुका अचानक रद्द करणं अयोग्य आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाची भूमिका योग्य नाही असंही मत त्यांनी व्यक्त केलंय। निवडणुका स्थगित न करता त्या सुरू ठेवाव्यात असं निवेदन रवींद्र चव्हाण यांनी आयोगाच्या आयुक्तांना दिलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, मुख्यमंत्र्यांनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष देखील म्हणतात निवडणूक आयोगाची भूमिका योग्य नाही, निवडणुका सुरू ठेवाव्यात असं निवेदन त्यांनी दिलेलं आहे। किती परिणाम होऊ शकतो याचा? भाजपकडनं राज्य निवडणूक आयोगास एक पत्र सादर करण्यात आलेलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे पत्र दिलेलं आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मुळात कोर्टाचा जो अन्वयार्थ आहे तो राज्य निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने काढल्याने राज्यातल्या नगरपरिषदांना काही स्थगिती दिलेली आहे। वास्तविकतेत अशा स्वरूपाची स्थगिती देणं योग्य नाही। जो पूर्वनियोजित कार्यक्रम होता त्यानुसारच निवडणूक घेतल्या जाव्या अशा स्वरूपाचं हे पत्र दिले आहे। सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात भूमिका मांडली होती आणि राज्य निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली होती। आता लगेच प्रदेशाध्यक्ष यांनी पत्र पाठवून कुठेतरी भाजपची भूमिका मांडल्याचं दिसून येतं। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। दरम्यान काही नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही। निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत। परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या, हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन। परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही। पण दुर्दैवाने तशी घटना घडलेली। तर निवडणुका पुढे ढकलल्यावरून नरेश म्हस्के यांनी देखील नाराजी व्यक्त केली। दुसरीकडे शिरसाट देखील आक्रमक झाले। याचा अर्थ हे नक्की काय आहे
हे निवडणूक आयोगानेच स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी थेट नगराध्यक्ष आहे त्या ठिकाणचं कसं करणार की ज्या 4 वॉर्डातल्या वॉर्डच्या निवडणुका तुम्ही पुढे ढकलता, त्या वॉर्डातल्या लोकांनी मतदान कधी करायचं थेट नगराध्यक्षाला, मग त्या निकालाचं काय, आधीचं काय, हा सगळा घोळ आहे आणि हा घोळ नाही व्हायला पाहिजे. याकरता सरकारने यामध्ये लक्ष घालणं गरजेचं. लोक कोर्टात गेले होते, काही लोक निवडणूक आयोगाकडे गेले होते, परंतु आम्हाला सुद्धा हा जो निर्णय आहे आम्हाला सुद्धा हा धक्कादायक वाटतोय. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता, आज प्रचार संपेल आणि उद्या मतदान होईल याच कल्पनेमध्ये आम्ही होतो. परंतु निवडणूक आयोगाने हा निर्णय कसा घेतला, काय घेतला यावर भाष्य आताच्या घडीला करणं उचित नाही.